लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। हे बघा, अशा काही महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे KYC केल्यानंतर देखील मिळणार नाही आहे। त्या महिला कोणत्या आहेत चला आपण जाणून घेऊया। हे बघा, आधी जे महिला होत्या ज्या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरल्या होत्या, त्यांनी जर आता पुन्हा KYC केली असेल आणि त्यांना जर असं वाटत असेल की KYC केल्यानंतर त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, तर असं नाही आहे। ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे प्रत्येक महिन्याला मिळत होते, त्याच महिलांना KYC केल्यानंतर पैसे मिळणार आहे। आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळत होते त्यांनी जर KYC केले नाही तर त्यांना देखील पैसे जे आहे लाडकी बहीण योजनेचे ते बंद होणार आहे। तर तुम्ही लवकरात लवकर ही KYC जी आहे तुमची करून घ्या, तेव्हाच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे हे प्रत्येक महिन्याला चालू राहतील। आणि ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे यानंतर मिळणार नाही आहे। त्या महिलांनी हे लक्षात घ्यायचे आहे। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम जे आहे लाडकी बहीण असो किंवा सरकारी कुठल्याही योजनांची माहिती असो हे आपल्या चॅनलवरती सर्वात आधी दिली जाते। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।